कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आदिपती सरकारांनी आमच्यासाठी लय काही केलं आहे, त्यांना न सांगता आम्ही काहीच करू शकत नाही। हा ना, मग आम्ही काय करतो, आम्ही त्यांच्याशी बोलून घेतो आणि मग ते काय म्हणतील तसं करतो। लावा फोन त्यासनी। होय, कशाला नग त्यासनी कशापाई फोन करायचा? अहो बोललं तर पाहिजे की त्यांच्याशी बोलायची काय गरज आहे? अरे मॅच सांगितलं होतं त्यासनी इकडे यायला, कळलं काय? म्हणून तर ते इकडे आलते ना व म्या फक्त चेक करत होते का तुमचं मत काय आहे ते, कळलं काय? राहू द्या, नका करू तक्रार, आपल्याला तसलं काय बी करायचं नाही। पण हा, म्या इकडे आले, तुमच्याशी बोलले हे समजा अधिपतीसनी सांगायचं नाही। हा, उगाच चोंबडेपणा करायचं नाही। नाही नाही, आता तक्रारच करायची नाही म्हणल्यावर आम्ही कशाला त्यांना सांगायला जाऊ? ना आता हितनं पुढं मला फोन बी करायचा नाही। जे काय हाय का नाही आपलं ते इथंच मिटलं म्हणून समजायचं, संपवायचा विषय, कळलं? हे घ्या फोन। अधिपती, या 2 फाईलवर सह्या बाकी आहेत। काय आता किती सह्या घेशील ओंक्या एका दिवसात? अरे नवीन ऑर्डर्स एवढे आलेत, मी तरी काय करणार। बरं, तुला सांगायचं राहून गेलं, व्हॅलेंटाईन डे दिवशी जी गुलकंदाची ऑर्डर आलेली ना, त्यांनी अजून एक नवीन ऑर्डर दिली आहे। वहिनींचा पायगुण बघ ना, वहिनी त्या दिवशी फॅक्टरीत आल्या आणि आपल्याला नवीन ऑर्डर मिळाली। सॉरी, म्हणजे मला जे खरं वाटलं ते मी बोललो। मी कुठं काय म्हणलं तुला? कशाला उगाच स्पष्टीकरण द्यायलीस? स्पष्टीकरण नाही, स्पष्टीकरण। तू आता मास्तरीन बाईंसारखी शाळा घ्यायला सुरुवात करू नको बाबा, ग बस। नाही रे, मी सहजच गंमत केली। मास्तरीन बाई अजिबात गमत करायची नाही तर शिकवण्याच्या बाबतीत आहे। बाकी चेष्टा मस्ती काय असेल ती बाजूला, शिकवण्याचा एकदा विषय निघाला अभ्यासाचा, सिरियस एकदम। खूप आठवण येते वाटतं वहिनींची, मिस करतोय ना वहिनींना। बेस्ट फ्रेंड फॉर एव्हर। बेस्ट फ्रेंड फॉर एव्हर। अक्षरा, पण तुम्ही लिहिलंय अक्षरा, तुम्हाला लिहायचं होतं अक्षरा। दुर्गेश्वरी मॅडमनी संकेतच्या आईवडिलांना प्रेशराईज केलं? हो, माझं नाव घ्यायला सांगितलं, खोटं बोलायला सांगितलं त्या लहान मुलाला, आणि असं नाही केलं तर कोल्हापुरात राहू देणार नाहीत असं म्हटल्या। छे बाई, काय माणसं आहेत ही सगळी। ते म्हणजे भुवनेश्वरी मॅडम डेंजर आहेत माहिती होतं, पण आता या दुर्गेश्वरी बाई पण तसंच वागायला लागल्यात का? त्यांचं डोकं नाहीये गं हे, त्या फक्त सांगितलेलं काम करतात। हे सगळं भुवनेश्वरी मॅडम सांगतात त्यांना। एवढा का त्रास देत आहेत त्या तुला? स्वभाव, कारस्थान हा स्वभाव आहे आई त्यांचा। काय माणसं आहेत ग। पण या सगळ्यामुळे तुझ्या बाळाच्या तब्येतीवर परिणाम नको व्हायला मला एवढीच काळजी आहे का अक्षरा? असं नाही होणार आहे। तुला असं वाटतं अक्षरा, पण परिणाम होत असतो ग। तुझा काही दोष नसताना त्या मुलाने तुझं नाव घेतलं तर चर्चा तर होणारच ना। अक्षराने एवढ्या लहान मुलाला मारलं, काय मिळतंय तुझी बदनामी करून त्यांना माहिती नाही, तर फक्त हाच उद्देश, हा तुझी बदनामी करणं हाच उद्देश आहे त्यांचा। त्यांना काय करायचं ते करू द्या, त्यावर आपला कंट्रोल नाहीये, पण एवढं नक्की त्यांना जे करायचंय ते मी कधीच त्यांना करू देत नाही आणि आताही करू देणार नाही। नको बाई अक्षरा, नको तो विषयही नको, ती माणसंही नको ना। आपण 4 हात लांब राहूया त्यांच्यापासून। खरंच त्यांचा विषय काढला ना तरी कसं तरीच होतं, मला ताण येतो ग। आई, तू नको ताण घेऊस, हा एवढा मोठा विषय नाहीये, होईल सगळं ठीक होईल, तू नको काळजी करूस। ठीक आहे, तू म्हणतेस तर नको विषय, जाऊ दे। बरं अक्षरा, ऐक ना, डोळे बंद कर। म्हणजे का? अगं कर ना, डोळे बंद कर, सरप्राईज आहे, कर ना, कर। सरप्राईज? अक्षू, अगं बंद कर डोळे।
भावा काय झालं, कुठे हरवलास? काय आठवत राहते काय काय. समजू शकतो मी, वहिनींची आठवण येते ना. तुला राग नसेल येणार तर मी एक विचारू का? सारखं सारखं चिडायला काही येड लागलं मला. नाही म्हणजे हल्ली वहिनींची आठवण काढली की तू सारखा चिडतोच आहेस. मग कशाला काढतोस विषय, काढ घे. न बोलून कसं चालेल? आता तेच ठरवलंय मी. ठरवलंय म्हणजे? शांत राहायचं, डोसक्यालाही तक्त करून घ्यायची नाही, त्यांना हाताला काय लागत नाही काय नाही, कोणाच्या मागे एवढं लागायचं नाही, गप गार आणि पडून राहायचं. असं का बोलतोय तू? असं म्हणजे कसं आता? सगळं संपल्यासारखं. मग काय राहिलं तेव्हा शिल्लक आता? अरे आहे ना, तुझा संसार आहे, तुझी बायको आहे, अख्खं आयुष्य पडलंय. आयुष्य बियुष्य सोड, काय नाही, बात आहे सगळे. आता आपण एकला चलो. असं नाही अधिपती. बहिणींची बोलून सॉर्ट केलंस ना की संपेला एकटेपणा. माझ्यावर कवा ही वेळ येईल असं वाटलं नव्हतं ओंक्या. म्हणजे आमच्या दोघांवर बी लई स्वप्न बघितली होती माहिती आहे काय आयुष्याची. दोघांनी एकत्र हसत खेळत संसार करायचा, असं तसं. खरंच घे, खरंच वाटलं नव्हतं ही वेळ येईल. फार पोराबाळाचं प्लॅनिंग केलं होतं आधीच भविष्याचं. मी तर त्यासनी म्हणायचं ढेगभर पोरं झाली पाहिजे, ट्रकभर पोरं झाली पाहिजे म्हणायचं. गमतीने रे, फार मोठ्याने सांगून ठेवलंय घराचं गोकुळ झालं पाहिजे, असं तर मजा करायचं. मास्तरी माझं म्हणणं होतं की नाही आपण एक बाळ दत्तक घ्यायचं, त्या म्हणायच्या दत्तक घ्यायचं. आमच्यासाठी नवीनच विचार हो सगळे हो. मी म्हणायचं ठीक आहे तुम्ही म्हणशील तसं करूया, पण आपलं पण एक बाळ पाहिजे म्हणायचं. मला पोरगी पाहिजे होती रे त्यांच्यासारखी, गोड गोड परी पाहिजे होती. माझी खूप इच्छा आहे. माझी बी तीच इच्छा आहे, लवकरात लवकर पाळणा आलावा है ना. आपलं स्वतःचं मूल असावं असं वाटणं साहजिक आहे. पण समजा एखाद्या आई वडील नसणाऱ्या अनाथ मुलाला आपण अडॉप्ट केलं तर? अक्षू, आता उघड डोळे. अगं आई काय हे, किती गोड फोटोज आहेत आई. किती छान फोटोज आहेत. अक्षू, आवडले ना ग तुला? खूप आवडले. बाबांनी कुठून कुठून शोधून आणलेत अगं. खूप छान आहेत ग खरंच. बाबा कुठे आहेत? मला त्यांनाही थँक्यू म्हणायचं. कुठे आहेत बाबा? ते सामान देऊन कुठेतरी बाहेर गेलेत. अक्षू, अशीच हसत राहा ग. आणि ना सगळे टेन्शन, सगळा विचार सोडून दे. फक्त आता हसऱ्या बाळाचा विचार कर. किती छान आहेत ग फोटोज आई. हे बघ ना, हे बाळ बघ ना, किती गोड आहे. हो ना ग. मला ना आई, मला अशीच हसरी मुलगी हवी आहे ग. मुलगी? हो अगं, अधिपती नेहमी म्हणायचे आपल्याला मुलगीच झाली पाहिजे, मुलगीच हवी, मुलगीच हवी. किती वेळा म्हणायचे. माझ्यासारखी मुलगी हवी असं म्हणायचे. त्यांना ना असं वाटतं की मुली मुलांपेक्षा जास्त स्मार्ट असतात, हुशार असतात, काळजी करणं त्यांच्या स्वभावातच असतं. सारखे म्हणायचे गोड परी हवी म्हणून. ठरले आम्हाला गणी छोटी मास्तरीन बाईच पाहिजे, सेम तुमच्या वाणी, तुमच्या पावलावर पाऊल ठेवणारी, ही हुशार गोड. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.